आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते नमस्ते. मॅम. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. जादूची धनसंपत्ती. आजचं सेशन आहे जादूची धनसंपत्ती. पैसा. आणि खरंच पैसा म्हणजेच धनसंपत्ती आहे का? काल तर आपण शिकलो आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदा हे आपण कालच्या सेशन मध्ये शिकलो. मग आजची धनसंपत्ती काय? तर आजची धनसंपत्ती म्हणजे पैशांशी संदर्भात प्रॉस्परिटी आणि अबंडन्स. माझ्या आयुष्यामध्ये जे आहे ते. ओके, तो पैसा. हो, नक्कीच आरोग्य सुद्धा गरजेचं आहे. आपल्याला एका एका टप्प्यावर एका एका गोष्टी बरोबर आपली ओळख करून घ्यायची आहे. असे हे सेशन जादूची धनसंपत्ती सेशन क्रमांक 5. 5वा दिवस आजचा आपला. आणि या 5व्या दिवसामध्ये आपल्याला काय बरं सांगायचं आहे? तर बघा, कुठेतरी आपण असं म्हणूया पैसा. हो ना, नक्कीच पैसा गरजेचा आहे प्रत्येकासाठी. म्हणूनच म्हटलंय ना की धनसंपत्ती मॅजिकल मनी का म्हटलेलं आहे? सगळ्यात लोकप्रिय, प्रभावी आणि भावना बदलणारं सेशन म्हणजे जादूची धनसंपत्ती. खरं ना, तर पैसा पैसा हा कुठलाही व्यवहाराची गोष्ट नाहीये. हा विश्वास आहे, हा संस्कार आहे, ही ऊर्जा आहे, सेवा आहे. पैसा तर पैसा आणि जादूचा जादूचा म्हणजे काय? तर कृतज्ञता. या आपल्याकडे असलेल्या धनसंपत्तीबद्दल आपण किती बरं कृतज्ञ असावं हे आजच्या सेशन मधून आपण समजणार आहे. पैसा म्हणजे केवळ नोटा, नाणी किंवा बँकेमध्ये असलेले आकडे नव्हे बरं काय. तर पैसा म्हणजे विश्वास आहे, पैसा म्हणजे ऊर्जा आहे, पैसा म्हणजे देवता आहे. पैसा आपल्या जीवनातील मुक्तता, आनंद आणि सेवा यासाठी आपण वापरत असतो. पैसा आपल्याला अधिक अधिक काहीतरी हवं आहे यासाठी वापरत असतो. आपल्या गरजा पुरवण्यासाठी वापरतो, चैनीसाठी वापरतो आणि अत्यंत महत्वाच्या काळी पैसा कामात येत असतो. हो ना, पैसा असेल तेव्हा आपल्याला अनेक सोयी सुविधा मिळतात. जास्तीत जास्त चांगल्यात चांगल्या सोयी सुविधा हव्या आहेत. पैसा गरजेचा आहे की नाही? बरोबर आहे ना? यस, थोडासा कॅमेरा हे करते, सेटिंग करते. चालेल? माझ्यासाठी थोडं कम्फर्ट. तर हा पैसा, असा हा पैसा, पैशा शिवाय आपलं आयुष्य सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, पैशाचं करता येत नाही असं म्हणतात ना. तर पैसा सुद्धा तेवढाच गरजेचा आहे. या पैशासाठी आपल्याला आपल्या आतमध्ये कसा भाव असावा हे आजच्या सेशन मधून आपण शिकणार आहे. या पैशासाठी आपल्या अंतरंगामध्ये येणारा भाव कसा असावा, कारण पैसा आपल्याला मुक्तता, आनंद, सेवा, मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी, शिक्षणासाठी गरज पैसा. हो ना, सरस्वती नितांत गरजेची आहे, शिक्षण खूप गरजेचं आहे. पण ते शिक्षण मिळवण्यासाठी मला जर हे पुस्तक हवं आहे, मला हे पुस्तक मिळवण्यासाठी माझ्याकडे लक्ष्मी हवी होती की नव्हती? म्हणून पैसा हा देवता आहे. कळला? मला जर ज्ञान हवं आहे तर ज्ञान ग्रहण करण्यासाठी माझ्याकडे लक्ष्मी हवी आहे. लक्ष्मीच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून मी ज्ञान ग्रहण केलं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक पैसा निर्माण केला. असंच झालं आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण खर्च केला आहे. अगदी आपण पूर्वकाळापासून गुरुदक्षिणा ही लिहिलेली आहे की नाही आहे? गुरुदक्षिणा द्यावीच लागते की नाही? हा, आपली संस्कृती आहे की नाही? मग म्हणजेच काय, तर पैसा आपण अगोदर पैसा पेरतो, गुंतवतो आणि मग तो पैसा निर्माण होतो अधिकाधिक. असं आहे. प्रेमाने स्वीकारलं आणि कृतज्ञतेने पाहिलं या पैशाकडे तर तो आपल्याकडे अधिक प्रमाणात येतो.
परंतु जर भीती, तक्रार किंवा न्यूनगंड या पैशाबद्दल आहे, तर ही ऊर्जा आपल्यापासून दूर जाते, असं हे म्हणणं आहे. आज पैशाची कृतज्ञता आणि प्रेमाचं नातं आपण निर्माण करणार आहे. आज आपण आपल्याकडे असलेल्या पैशाबद्दल तुम्ही माझ्याकडे बघा बरं. हा, हे नोट्स नंतर काढा तुम्ही. हा, आता कोणीच नोट्स काढणार नाही. ओके. हा, तुमचे भाव छान दिसले ना मला, की मला काहीतरी सुचतं. तुमच्याकडे न बघता मला काही सुचत नाही. पैशाबद्दल जर तक्रार किंवा भीती आहे ना, तर ही एनर्जी लेवलवर आपल्यापासून दूर जाते. जर मला असं वाटते की पैसे सांभाळण्याची मला भीती वाटते, तुमच्याकडे पैसा नाही येणार, मी कसे सांभाळणार माझे पैसे? नाही येणार. पण जर माझ्याकडे हवे आहेत आणि मी आहे तेवढे व्यवस्थित सांभाळू शकते, त्यापासून अधिकाधिक पैसा निर्माण करू शकते, तुमच्याकडे भरपूर पैसा येणार. आज आपल्याला आपल्याजवळ असलेल्या पैशाशी कृतज्ञतेचं आणि प्रेमाचं नातं निर्माण करायचं आहे. यस, वैज्ञानिक दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण म्हणतो ना अनेक वेळा म्हणतात, त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा आहे, त्यामध्ये दैवीय ऊर्जा आहे. ज्यांच्याकडे भरभरून पैसा आहे त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा आहे. हो, कारण ते त्यांच्याकडे असलेल्या पैशाबद्दल प्रेम आभारी असतात. तेथे लक्ष्मी स्थिर होते. जेथे कृतज्ञता नाही तेथे लक्ष्मी स्थिर राहत नाही. आणि आपण तर काय ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडलेले सदस्य. येथे येथे रेकी एनर्जी मध्ये पैशाला आपण अबंडन्स फ्रिक्वेन्सीचं स्वरूप मानतो. फ्रिक्वेन्सी ऑफ रिसिव्हिंग, घेण्याची. पैसाही कसा घ्यावा, घेण्याची पण क्षमता स्वतःमध्ये असावी. आपण नेहमी म्हणत असतो, स्वतःची झोळी मोठी करा. आहे ना, झोळी मोठी करा, कॅपॅसिटी वाढवा स्वतःची घेण्याची. ते ब्रह्मांड तुम्हाला मला देण्यासाठी तयारच आहे. मला गरज आहे घेण्याची, स्वतःची क्षमता निर्माण करण्याची. असं शिकतो ना आपण रेकीमध्ये सुद्धा. हो, नक्कीच. मनी माइंडसेट काय आहे, तर पैसा कमी आहे असं जेव्हा वाटतं ना, ते आपल्यामध्ये अभाव निर्माण करतं आणि आपली आकर्षण क्षमता कमी करतं. नेहमी पैशाबद्दल तक्रार काय असं, तर तो भाव नको आहे. माझ्याकडे जे आहे त्याला थँक्यू, आणि नक्कीच माझ्याकडे अधिकाधिक पैसा येणार आहे. जेव्हा आपण म्हणतो ना त्या पैशाला, की खरंच आज माझ्याकडे असलेल्या पैशामुळे मी मी कृतज्ञ आहे. कारण आज माझ्याकडे जे पैसे आहेत त्यामधून मी जे नेट पॅक टाकलेलं आहे, त्या नेट पॅक मधून कुठेतरी, बरोबर आहे ना, मी आजचं सेशन बघू शकत आहे. त्याकरता खूप खूप धन्यवाद. ती झाली आंतरिक तृप्ती. आणि तृप्ती आणि शांतता मनस्थितीमध्ये अधिकाधिक पैसा आकर्षित करण्याला मदत करते. शांतता या मनस्थितीमध्ये जेव्हा आपण असतो ना, शांत असतो, तृप्त असतो, तेव्हा का तर आपला माइंड प्रॉपर कार्य करायला लागतो, आपले निर्णय बरोबर येतात. ती शांतता मुळात बचतही करते. काय? आरोग्यासाठी. मनाला शांतता आणि तृप्ती आहे ना, तर आरोग्याच्या समस्या आपोआपच कमी, कारण विचारांमुळे होणारे आजार कमी होतात. आणि मग काय होते? मग होते बचत होते ना. बचत म्हणजे सुद्धा मनी अट्रॅक्शनच आहे. हो ना. जेव्हा जसं आता आपण कृतज्ञतेच्या, ग्रॅटिट्यूडच्या भावामध्ये जातो ना, तेव्हा काय होते, आपले फायनान्शियल डिसिजन मेकिंग सुधारतात. माझी आर्थिक संदर्भामधील काय झालं? काय झालं प्राजक्ता? आवाज नाही येत. आलं, नेटवर्क आला, आता येतो आता. येस, प्राजक्ता तुम्हाला नसेल येत, बाकीच्यांना येतोय. हा, बाकीच्यांना येत आहे. तर हा, तर आपले आर्थिक आर्थिकते संदर्भामधील जे निर्णय असतात, आपले आर्थिकते संदर्भामधील निर्णय सुधारण्यासाठी, म्हणजे ना,
आपण जेव्हा कृतज्ञतेच्या भावामध्ये असतो तेव्हा आपले चक्र बॅलन्स असतात. लक्षात घ्या. आपलं हार्ट चक्र ओपन असतं म्हणजेच कुठंतरी आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करत असतो सहस्त्रार मधून आणि मग तेव्हा आपल्या निर्णय क्षमतेवर कार्य होते. आपण रेखीच्या सेशनमध्ये बऱ्याच वेळा ह्या अनेक सगळ्या गोष्टींबद्दल बोललो आहे, हो ना? की आपली चक्र बॅलन्स असेल, जेव्हा सोलर बॅलन्स असतं, म्हणजेच काय तर त्या पैशाबद्दल भीती नाहीये, चिंता नाहीये, त्या पैशाबद्दल नकारात्मक ऊर्जा नाहीये, तेथे आपण धैर्य, धडाडी, नेतृत्व, निर्णय घेण्याची क्षमता स्वतःची वाढवत असतो. आणि या क्षमतेमधून काय होते तर योग्य निर्णय आपण घेतले की आपले डिसिजन मेकिंग आपली ज्याला म्हटलं जातं येस आपली निर्णय क्षमता योग्य करण्यासाठी आपला कृतज्ञतेचा भाव आपल्याला म्हणजेच कृतज्ञतेचा भाव म्हणजेच सकारात्मक विचार. हा सकारात्मक विचार अबंडन्स तयार करतो आणि या विचारांच्या व्हायब्रेशनमुळे आपले निर्णय अधिक स्पष्ट 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 व्हायला लागतात. जसं आपण म्हटलं होतं की काय पहिलं सेशन जादूचा दगड मूलाधार चक्र बघा आणि आजचं सेशन सोलर चक्र हे आर्थिकतेसोबत जोडलेले ऊर्जा केंद्र चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये. ओके त्याचप्रमाणे आपण जे स्टोनही घेतो बरेच क्रिस्टल्स वगैरे हे सुद्धा धन आकर्षणासाठी वापरले जातात. तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना माहिती आहे हो ना. यस कारण ना ते सुद्धा पृथ्वीमधून आलेले असतात. ते सुद्धा पृथ्वीमधून आलेले असतात तेव्हा सुद्धा ते सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जा देत असतात. आज मात्र आपण आपल्याच आतील ऊर्जा वाढवण्याचा विचार करतो आहे. आपण बाहेरून काही घ्यायचं नाहीये. मला आतून स्वतःला कसं बदल करायचा आहे की ज्यामुळे मला छान ऊर्जेसह एकरूप व्हायचं आहे. ओके आजच्या सेशनमध्ये आपण थोडंसं छोटंसं मेडिटेशन 2 मिनिटाचं केव्हा घेणार शेवटी घेणार. ओके अगोदर आपण सेशन समजून घेऊया. लेखिकांनी दिलेलं सेशन आपण समजून घेऊया. लेखिका काय म्हणतात तर जादूची धनसंपत्ती दिवस 5वा द सिक्रेट जादू जादूची धनसंपत्ती आणि कृतज्ञता म्हणजे कृतज्ञता ही सुद्धा संपत्ती आहे की माझ्या आतमध्ये हा कृतज्ञतेचा भाव आलेला आहे हा सुद्धा माझी संपत्ती आहे. आणि कुरकुर चालूच ते आम्हाला हे नाही आम्हाला ते नाही आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही. नक्कीच तुमच्याकडे जे नाही आहे त्यावर विचार करा पण त्याबद्दल कुरकुर करू नका. आज माझ्याकडे जे आहे ना त्याबद्दल छान थँक्यू म्हणूया. महिला मंडळ सगळ्यात पहिले काय माहितीये का विशेष विशेष महिला मंडळ विशेष आकर्षण सगळ्यात पहिले माहित आहे काय माझ्याकडे जेवढ्या साऱ्या आहेत ना त्याकरता खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद. सगळ्यात मोठा पॉइंट हो ना. अरे कितीही आपल्या कपाटमध्ये 500 काय असे ना दुसऱ्याची छान वाटते अधिक की नाही होते ना. त्यासाठी आपल्याला प्रत्येक जेवढ्या आहेत ना प्रत्येक जी फॅशन नवी येणार आहे जो कॅटलॉग नवा येणार आहे तो प्रत्येक कॅटलॉग आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी काय करावं लागेल अगोदर माझ्याकडे जेवढे आहेत जे आहेत त्याकरिता माझ्याकडे जे दागिने आहेत त्याकरिता माझ्या मुलांकरिता किंवा माझ्या आयुष्यामध्ये जे काही मला मिळालं आहे त्याकरिता खूप खूप धन्यवाद. वेगवेगळ्या सायकोलॉजी असतात आपल्याला ना आपले विचार हायजॅक करत असतात अनेक वेळा. तुम्हाला माहिती आहे का बघा एक गंमत सांगते तुम्हाला. आपल्या गावामध्ये खूप लोकांनी घरं बांधले किंवा सोडूया आपण आपल्या गावामध्ये खूप लोकांनी गाड्या घेतल्या काही नव्या गोष्टी खरेदी केल्या आपल्याला विशेष फरक पडत नाही. ठीक आहे त्यांनी घेतल्या काही विशेष फरक पडत नाही. पण अगदी आपल्या जवळच्या व्यक्तींनी किंवा शेजारच्या व्यक्तींनी जर एखादी गाडी घेतली किंवा शेजारच्या बाईंनी एखादा दागिना केला किंवा आणखी काही तर त्या गोष्टीचा विशेष फरक पडतो. काय तर थोडंसं मनाला वाटतं त्यांचं झालं आपलं नाही झालं. खरं आहे की खोटं सांगा. येस मग दर दिवशी लाखो गाड्या विकल्या जातात. लाखो लोक सोनं करतात किंवा दागिने करतात जे आपल्याला माहिती सुद्धा असते अनेक वेळा असते ना त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही का कारण तेथे आपण तुलना करतो. ओके नक्कीच तुलना असावी पण त्या तुलनेमध्ये आपल्या विचारांना आपण हायजॅक नाही करावं.
आपला विचार नकारात्मकतेकडे नाही न्यावा. तेथे आपण वाव तुम्ही केला हे बहुत बढिया, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे ब्रह्मांड तुम्हाला असंच भरभरून देत राहो. ब्रह्मांडी ऊर्जा मला सुद्धा भरभरून दे. हा भाव तेथे असला पाहिजे. तेव्हा जेव्हा आपण दुसऱ्याच्या प्रॉस्पेरिटीवर किंवा दुसऱ्याच्या आयुष्यातील ज्याही काही गोष्टी आहेत त्यावर थोडं जरी आपल्या अंतर्मनामध्ये काय होते, भाव येतो ना, अरे त्यांचं झालं माझं नाही, तेव्हा काय होतं माहितीये का, एका क्षणार्धामध्ये आपलं हार्ट चक्र संकुचित होतं. आपलं हार्ट चक्र संकुचित झालं की काय होतं, काय होतं, त्या समोरच्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होत नाही. माझीच एनर्जी लेवल कमी होते आणि मीच ते जे काही मला मिळायला हवं त्यासाठी मी परत अपात्र ठरतो. मी अपात्र ठरतो. हे विज्ञान आहे. पण जादू का म्हटलं आहे, तर जादूमयरित्या बदलही घडवून आणायचा आहे. आणि दुसरं सख्यांनो, गंमत अशी होते, जादू म्हटलं की लोक ऐकतील. हो ना. व्रत म्हटलं की तेवढे येत नाहीत. काय हरकत नाही, चला. तर असे ते सगळ्या गोष्टी आहेत. आपण आता सेशन पुस्तकामधून बघूया. ओके, थोडस पुस्तकाचा आधार घेऊन पुढे जाऊया, म्हणजे आपल्याला अधिक साऱ्या गोष्टी समजतील. तुमच्या जीवनामध्ये लेखिका म्हणतात, जर तुमच्या जीवनामध्ये फारसा पैसा नसेल तर समजून घ्या की त्याबद्दलची चिंता, मत्सर, हेवा किंवा निराशा, खचून जाणे, संशय, भीती ह्या तुमच्या मनात असतील तर तुम्हाला आणखी पैसा कधीही मिळणार नाही. जर त्या पैशाबद्दल तुमच्या अंतर्मनामध्ये नैराश्य असेल, तुम्ही खचून जात असाल, तुमच्या मनात संशय असेल की हे होईल की नाही होईल, एखादं काम होईल की नाही होईल, अरे मी करणं योग्य आहे की अयोग्य आहे, खूप नकारात्मक विचार येत असतील, भीती असेल, तर अशा भावना जर तुमच्या आतमध्ये असतील तर या सगळ्या भावना, जसं मी तुम्हाला मगा सांगितलं, तुमचं हार्ट चक्र ब्लॉक करणारे आहेत. तुम्ही काही करा, आपोआपच तुमचा निर्णय चुकीचा ठरणार. येणारी प्रॉस्पेरिटी, येणारी एनर्जी तुम्ही थांबवता, स्टक करता, असा तो विषय असतो. आणि म्हणूनच जर अशा ऊर्जा तुमच्याकडे असतील तर तुम्ही आणखी पैसा कधीही तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसल्याने या भावना तुमच्या मनात निर्माण होतात. पैशाबाबत सारख्या तक्रारी करणे, वादविवाद करणे, त्यामुळे वैफल्य येणे, कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे किंवा दुसऱ्याच्या मनात पैशाबद्दल वाईट मत निर्माण करणे, यापैकी कोणतीही पैशाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारी गोष्ट नाही. माझ्याकडे जेवढा पैसा आहे त्याकरता मी खूप खूप धन्यवाद. मला मिळालेल्या पैशाबद्दल मी खूप आभारी आहे. माझ्याकडे आहेत त्या पैशामधून मी जर एक पुस्तक विकत घेऊ शकलो ना, तर मी त्यापेक्षा अधिक भाग्यवान नाही. माझ्यापेक्षा कोणी भाग्यवान नाही. जर का तुमच्याकडे पुस्तकं विकत घेण्यासाठी पैसे आहेत, की तुम्ही एखादं पुस्तक विकत घेऊ शकता, मला तरी असं वाटते. तुमच्याकडे जेवढे रुपये आहेत त्यामधून जर का तुम्ही एखादा ग्रंथ, एखादं पुस्तक विकत घेऊ शकता, तर तुम्हीच सगळ्यात भाग्यवान आहात. आणि मी मात्र खूप आहे. मला खूप छंद पुस्तकांचा, आजच नाही, अगदी लहान होती ना तेव्हापासून. जेव्हा थोडेसे जरी असायचे ना माझ्याकडे शिल्लक, तेव्हा पण मी त्या बचतीमधून त्या विशेष पुस्तकांसाठी मी गुंतवणूक केलेली मला आठवते. आणि थँक यू युनिव्हर्स, ती एनर्जी अगदी लहानपणापासून, म्हणजे कुठेतरी त्या लक्ष्मीचा उपयोग सरस्वतीसाठी आणि त्या सरस्वतीच्या माध्यमातून पुन्हा लक्ष्मी क्रिएट करण्यासाठी जो पाथ मला तू क्रिएट करून दिला, त्याकरता खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आपण प्रत्येकाने त्या भावामध्ये असणं खूप खूप गरजेचं आहे. जर का माझ्याकडे असलेल्या पैशाबद्दल मला कृतज्ञता वाटते तर मी खूप भाग्यवान आहे, असं समजा. लेखिका असं म्हणतात की तुम्हाला मिळणाऱ्या पैशात सुधारणा करायची असेल तर तुम्हाला आता सांगितलेल्या नकारात्मक गोष्टी करायच्या नाही आहेत, कारण त्यामुळे तुमची परिस्थिती अधिक बिघडते. सध्याची तुमची परिस्थिती कशीही असो, पण सध्या जो काही पैसा तुमच्याकडे आहे तो अपुरा काय आहे ना, तरी तो अपुरा असल्याचा विचार मनात येणं हे कृतज्ञतेचं लक्षण आहे.
कारण तुम्ही सध्याच्या परिस्थितीबाबतचा विचारच मनातून काढून टाका आणि त्याऐवजी जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. त्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या पैशात जादूमय वाढ होईल. कारण तो कृतज्ञतेचा भाव तुम्हाला अधिक पैशांपर्यंत पोहोचवेल. तुमच्याकडे जे आहे ते अधिक तुमच्याकडे द्यायला लागेल, कारण तुम्ही तेथे पेरणी कृतज्ञतेची करत आहात. ज्याला ज्याला पैशाबद्दल कृतज्ञता आहे त्याला आणखी दिलं जाईल किंवा त्यांच्याकडे त्याला आणखी दिलं जाईल किंवा त्यांच्याकडे विपुलताही भरपूर राहील. ज्यांच्याकडे पैशाबद्दल कृतज्ञता नसेल किंवा फक्त कृतज्ञता नसेल तर त्यांच्याकडे जे काही असेल ते सुद्धा काढून घेतलं जाईल. हे वारंवार सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये आणि हे सायन्स आणि अध्यात्म सुद्धा आहे. आपण म्हणतो ना, जेव्हा तुमच्याकडे होतं ना, तेव्हा तुम्हाला त्याची किंमत नव्हती. एखाद्याने जर काय श्रीमंती नंतर गरिबी अनुभवली आहे तर. असं म्हणतो आपण सर्वसामान्य की नाही? म्हणतो ना? हां, की ज्यांच्याकडे ती बऱ्याच वेळा आपण म्हणतो, जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला किंमत नव्हती. याचा अर्थ काय? तर आपल्याला सुद्धा माहिती आहे, की माझ्याकडे आज रोजी जे काही आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ राहायला हवं. फक्त आपण या सायंटिफिक दृष्टिकोनातून किंवा असंच का या दृष्टीतून अभ्यास केला नाही, की नाही? आपले आई-वडील, आपले आजी-आजोबा आपल्याला सांगायचे, की तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये खुशी माना. खुशी माना याचा अर्थ त्यांचं म्हणणं असं नव्हतं, की तिथंच थांबा. त्यांचं म्हणणं होतं जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि मग अधिकाधिक तुमच्याकडे येण्याची वाट मोकळी होणार आहे. तुम्ही शांत असाल, तुमची निर्णय क्षमता योग्य असेल, चक्र बॅलन्स असतील, तर तुम्ही योग्य प्रकारे अधिक कमावू शकणार. असं त्यांना सांगायचं असायचं. पण ते वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगायचे. ते काही आपल्याला पचनी नाही पडायचं. आपण त्यांचा वेगळाच अर्थ काढला. आहे त्यामध्ये समाधानी राहा याचा अर्थ तुम्ही काहीच करू नका. असा काढला, तर त्याचा अर्थ तसा नव्हता. आहे त्यामध्ये समाधानी राहा. थँक यू म्हणा, कृतज्ञतेचा भाव ठेवा, त्या भगवंताचे आभार माना. आज मला जे काही दिलं आहे, नक्कीच तुमच्याकडे अधिकाधिक मिळण्यासाठी तुमचा योग्य प्रयत्न सुरू ठेवा. कारण तक्रार असेल तेव्हा एनर्जी लेव्हल कमी असेल आणि एनर्जी लेव्हल कमी असेल तर तुम्ही जे काही मिळवायला जाल ते तुम्हाला मिळण्याऐवजी अधिक कमी होईल. हे सायन्स त्यांना माहिती होतं. पण त्यांना आपल्याला त्या भाषेत समजवता आलं नाही म्हणून आता हे पुस्तकाचं वाचन. हो ना? हां. तुमच्याकडे थोडे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणं खरोखरच आव्हानात्मक आहे. पण तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही एवढं लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हाच तुम्हाला ही गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल. पैसा हा विषय बऱ्याच जणांना विशेषतः ज्यांच्याकडे तो पुरेसा नाही, त्यांना जरा अवघड वाटू शकतो. काय सांगा मॅडम, तुम्हाला काय माहिती आहे, पैसे कमी असले की काय सहन करावं लागतं? नक्कीच माहिती आहे. आणि आम्हाला इथे असलेल्या सगळ्यांना माहिती आहे, लेखिकांना सुद्धा माहिती आहे. पण त्यामागचं सायन्स काय आहे, की हे तुमच्याकडे अधिकाधिक यावं, यासाठी हे थोडासा अट्टाहास आहे काहीतरी सांगण्याचा. ज्यांच्याकडे पैसा पुरेसा नाही त्यांना ज्यांना अवघड वाटू लागतो आणि म्हणूनच जादूच्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना 2 पायऱ्या पार कराव्या लागतील. काय? जादू जादूच्या पैशाबद्दल आचरण करायचं आहे, त्याबद्दल तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळी-सकाळी वाचन महत्वाचं आहे. मी तर म्हणते सगळ्यांनी सकाळी आपलं मेडिटेशन संपलं, की आपला व्हिडिओ बघायचा आणि त्यानंतर पुन्हा सेशन सुरू करायचं स्वतःचं. जादूच्या पैशाबद्दल आचरण करायचं आहे. दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच वाचन महत्वाचं आहे, कारण संपूर्ण दिवसभर जादूच्या पैशाची कृती करायची आहे. बघा, शांत बसा थोडंसं आणि लहानपणी तुमच्याकडे थोडा किंवा जास्त पैसा होता, यापूर्वीचा काळ आठवा. आपण सगळ्यांकडे लहानपणी थोडंसं होतंच कमी. हो ना? येस. आता परिस्थिती बदलली आहे. कोणाला बहीण-भावांचे कपडे काय वापरावे लागले, कोणाला बहीण-भावांचे चपला काय वापराव्या लागल्या. हो ना? कोणाला आपल्यापैकी बरेच जण असे आहेत, की त्यांनी जुन्या पुस्तकांवर अभ्यास केलेला आहे. कोण-कोण आहे सांगा बरं? जुने पुस्तकं घेऊन. हं. तर आता तुमच्या नातवंडांना वैशाली नातवंडांचं वय आहे बऱ्याच जणांचं. नातवंड म्हणा, मुलं म्हणा, त्यांना जुनी पुस्तकं चालतात का? नाही. जरी सिलेबस नाही चेंज झाला ना, तरी चालत नाहीत. घेत नाहीत.
खरं आहे ना? हं. जुने कपडे कोणी कोणाचे वापरतं का? तो विषय तर सोडूनच द्या मॅडम. हो ना? तो विषय सोडूनच द्या कपड्यांचा. ओके, छोटं बाळ आलंय. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. तुम्हालाच. हां. अरे, आज का बरं? आज राग आलेला आहे? चला. ओके, तर आपण थोडंसं पुढे जाऊया आणि पैशाबद्दलचा पुन्हा जरासा अधिक जास्त विचार करूया. बघा, पैसा कमी होता आपल्याकडे. त्यापूर्वी बघा बरं, आपल्यासाठी खर्च केले गेले ती प्रत्येक आठवण जागी करा. त्या प्रसंगाबद्दल अगदी मनापासून, हृदयापासून आभारी आहे हे शब्द विचारा. बघा, तेव्हा त्या काळामध्ये आपल्याला कुठं छान एखादा नवा ड्रेस मिळाला असेल, पैसे कमी असताना. किती कृतज्ञता त्या गोष्टीबद्दल. हो ना. तेवढे पैसे कमी असताना सुद्धा आपल्याला पोटभर जेवण मिळालं असेल, त्याकरिता कृतज्ञता. आपल्याला घर होतं का राहायला? त्याबद्दल कृतज्ञता. का? कारण अनेक लोकं असे होते त्यावेळेस, की तेव्हाही त्यांना घर नव्हतं आणि अनेक जण असे आहेत, की आजही त्यांना घर नाही. आहे? नाही. आपण आपण घरामध्ये राहायचो याकरता धन्यवाद मानूया ना त्या घराचे. कारण ते घर म्हणजे सुद्धा पैसा. बरोबर ना? बरोबर ना? हां. अशी मान हलवा स्नेहा, अनगल. हां, हां. आणि तुम्हाला अनेक वर्ष शिक्षण मिळालं. आपल्यापैकी शाळा कोण-कोण शिकलेलं आहे? त्या तुटपुंजे पैसे होते आपल्या लहानपणी, कमी पैसे होते, पण तरीही आपल्याला शिक्षण मिळालं. मिळालं ना? त्याकरता खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. त्या शिक्षणाबद्दल कारण तो पैसा नसता तर आपल्याला शिक्षण मिळालं असतं का? कमी होता, पण तरीही त्यातल्या त्यात आपल्या उपयोगात आलेला तो पैसा. आणि हो, आपण प्रत्येक दिवशी शाळेमध्ये जायचो. आपल्याकडे शाळेची पुस्तकं, जेवणाचा डब्बा, शाळेसाठी गरजेच्या वस्तू असायच्या का? हो, तर नक्कीच त्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञ राहूया. शाळेला सुट्टी लागली की आपण कुठेतरी फिरायला गेलो होतो का? किंवा एवढ्या यामध्ये आई-बाबांसोबत आपण कुठे गेलो होतो का? जर आपण गेलो होतो, तर त्यासाठी कृतज्ञ राहूया. त्यासाठी आपण कृतज्ञ राहूया. आपल्याकडे काही प्राणी होते का पाळीव प्राणी? त्यांचा आपण खर्च उचलू शकत होतो. हो ना? आपल्या कुटुंबामध्ये त्यासाठी सुद्धा आपण आपल्याकडे सायकल, खेळणी होती? होती सगळ्यांकडे. त्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञ राहूया. बघा बरं, केवढं मोठं आपल्याला मिळालेलं आहे त्या पैशामुळे. हो ना? हां, मिळालं आहे. मात्र आपण त्या गोष्टीकडे विचार केला नाही. लहानपणी आपल्या वाढदिवसाला जर काही एखादी भेट मिळाली असेल, तर त्यामुळे आपण खूप हुरळून गेलो होतो. बऱ्याच वेळा असं झालं होतं, खूप आवडलं होतं. दिवाळीला आणलेला तो छान फ्रॉक किंवा छान ड्रेस बऱ्याच जणांना खूप सुखावून गेला होता. आता त्यापेक्षा खूप मोठे मिळतात, पण आपल्याला त्याचा खूप आनंद वाटत नाही. आहे ना? मला माझ्या लहानपणीचा दिवाळीचा प्रत्येक ड्रेस आठवतो. तर त्यानंतर आता एवढ्या साड्या, एवढं सगळं घेतो ना, ते आठवत नाही. मात्र त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत का? कारण ते तुटपुंज असून सुद्धा आपल्याला भरभरून त्यामधून आनंद मिळाला होता. त्याकरता कृतज्ञता आहे ना आपल्याला? येस, असायलाच हवी. खूप कृतज्ञता असायला हवी. बघा बरं, आपण लहान होतो. लहान असताना आपण काही खेळ खेळले आहेत. कधी एखादं संगीत, एखादं वाद्य शिकलोय किंवा आधी काही छंद होता, ड्रॉइंग होती. जे काही करत होतो, त्यासाठी आपल्याला पैसा मिळाला. मिळाला ना, ते शिकायसाठी आपल्याला पैसा मिळाला. त्या पैशासाठी कृतज्ञ राहूया. आपण कधी-कधी टीव्ही पाहिली, ते बिल आपण भरलाय नाही, तर आपण टॉकीजमध्ये जायचो तेव्हा. आता ऐवजी आताची मुलं नाही, पण तेव्हा आपण टॉकीजमध्ये वगैरे पिक्चर बघायला जायचो, आहे ना? मातीत का बसायचो यात्रेमध्ये वगैरे, हो ना? हां, तेव्हा आपण ती मजा घेतली. त्याकरता थँक म्हणूया युनिव्हर्सला, त्या पैशाला थँक म्हणूया. प्रत्येक जण त्यांच्या बालपणामध्ये जात आहे. हो ना? येस. प्रत्येक जण जात आहे. अच्छा, कधी आपल्याला बरं नसेल, तेव्हा
कधी आपल्याला बरं नसेल तेव्हा आपण डॉक्टरांकडे गेलो गेलो हा, त्या डॉक्टरांकडे आपण गेलो तेव्हा आपल्याकडे पैशाशिवाय तर डॉक्टरांनी ट्रीटमेंट नसेल केली. मग ज्या पैशाच्या माध्यमातून आपली तब्येत दुरुस्त झाली त्याकरता आपण थँक्यू म्हणूया ना. असे आहेत अनेक लोक की त्यांच्याकडे औषधांसाठी किंवा ट्रीटमेंटसाठी पैसा नसल्यामुळे अनेक लोक जागेवर गेले आहेत. पण आज रोजी आपण त्या पैशांच्या माध्यमातून जर बाहेर निघालो आहे तर आपण आपल्या त्या पैशांना थँक्यू म्हणूया ना, की नाही? येस. अच्छा, आपण कधी दातांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो का? दात वगैरे दुखला असेल, मग तो दात दुखायच्या अगोदर आपल्याकडे बघा व्यवस्थित ब्रश, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू ह्या रोज लागणाऱ्या वस्तू माझ्याकडे आहेत. त्याकरता थँक्यू म्हणूया ना. जर नियमित दातांची काळजी घेतल्या गेली तर दात दुखणार नाही. मग दात न दुखण्यासाठी माझ्याकडे ज्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या त्याकरता थँक्यू. आपण मोटारमधून, कारमधून प्रवास करायचो का? करत असू तर त्यासाठी थँक्यू. टीव्ही बघायचो का? कोणाला फोन करू शकत होतो का? पण वीज वापरली आहे का? आपल्या घरात दिवे आहेत का? पाणी वापरायचो का? या सगळ्या गोष्टींना पैसे पडतात. इलेक्ट्रिसिटी आहे, पैसे पडतात. सकाळी दूधवाले काका दूध आणून देतात, आपण फक्त चहा घेतो लहान असताना, पण त्याला पैसे लागायचे. आई बाबा चहा घ्यायचे, आपल्याला दूध चहा द्यायचे किंवा आपल्याला फक्त दूध मिळायचं, बरोबर? त्याला पैसे लागायचे. आपल्याला माहितच नाही लहानपणी. ते आपल्याला सहज मिळालंय ना, त्याच्यासाठी तुम्ही आणि मी काय खर्च केलाय? लहानपणी आपल्याला आता जेवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार केला, एवढं सगळं मिळालं आहे. जास्त म्हणजे बरेच जण 10व्या वर्गापर्यंत तर विशेष. त्यासाठी आपल्याला काहीच करावं लागलं नाही. काहीच नाही करावं लागलं. त्यासाठी किती थँक्यू म्हणसाल? सगळ्यांचे व्हिडिओ सुरू केले तर अधिक उत्तम होईल. बरेच व्हिडिओ बंद आहेत. या सगळ्या गोष्टींना पैसे लागतात आणि आपल्याला या मिळाल्या कुठलीही काहीही मोबदला न देता. आपल्यापैकी कोणीच आई वडिलांना असं नाही म्हटलं आहे की लहानपणापासून तुम्ही माझ्यावर केलेला खर्च, चला हे घ्या तुमची कॅश. दिली? नाही, नाही दिली. आता आजकालच्या पोरांना काय म्हणावं लागेल तुम्हाला सांगू का? आत्ताचे, अरे तुम्ही लहान असताना तुमच्यासाठी डायपर वापरली जायची, तुम्हाला माहिती सुद्धा नाही. त्यासाठी सुद्धा पैसे लागायचे. पुढे जेव्हा 10 वर्षांनी जादूचं सेशन घेतला जाईल ना, तेव्हा हा विषय घेतला जाईल की त्यासाठी सुद्धा पैसे लागायचे, ज्याकरता तुम्ही काहीही इन्व्हेस्टमेंट केलेली नव्हती. हो की नाही? लहानपणी आपण आता आपल्या मुलांना आपण जे खेळणे आणतो, ज्या सगळ्या गोष्टी, सगळं काही करतो, त्यांना कुठं त्याचा मोबदला द्यावा लागतो? नाही ना. पण मोठं झाल्यानंतर त्यासाठी कृतज्ञता असावी ना. ती पहिली मिळालेली सायकल, हो ना? हा, तो शाळेचा शूज, त्या अनेक गोष्टी आहेत. ठीक आहे, माझ्याकडे शाळेचं सगळं होतं, पण शाळेव्यतिरिक्त मला अनेक सगळ्या अशा गोष्टी मिळाल्या की त्या फक्त शाळा नाही तर अधिक छंद जोपासण्यासाठी माझ्याकडे होत्या. त्या प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड, थँक्यू आहे का माझ्या अंतर्मनामध्ये? आणि हे असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्याला आपल्या लहानपणीच्या आणि तारुण्यातील स्मृती जाग्या करायच्या आहेत. आपल्या कसं असं लक्षात येईल की आपल्याला कितीतरी गोष्टी अशा मिळालेल्या आहेत की ज्याची बरोबरी कष्टाने मिळालेल्या पैशाशी होऊ शकते. त्या प्रत्येक प्रसंगाबद्दल, त्या प्रत्येक स्मृतीबद्दल अत्यंत कृतज्ञ राहा. भूतकाळात मिळालेल्या गोष्टींबद्दल जर आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तर भविष्यात आपल्याला मिळणाऱ्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. वैश्विक नियमाने
असं म्हटलेलं आहे. यस, या ब्रह्मांडीय ऊर्जेने हेच सांगितलेलं आहे. या विश्वाचा हा नियम आहे की तुमच्याकडे जे आहे त्यासाठी तुम्हाला कृतज्ञ असणं गरजेचं आहे. आपल्याकडे एक नोट घ्यायची आहे आपल्याला आज. आज आपल्याला एक कृती करायची आहे. काय? एक कृती करायची आहे ती म्हणजे अशी की एक नोट घ्यायची आपल्याला जवळ. एक नोट घ्यायची आहे. मग तुम्हाला जेवढी मोठ्यात मोठी एक नोट घेता येईल तेवढी घ्या आणि त्या नोटीवर एक एक चीट चिटकवायची आहे. ओके, नोट खराबही नाही होणार आणि कागदाची चिटकवली जाईल. अशा दोन्ही गोष्टीचं साध्य करा. ओके, नोट खराब होऊ देऊ नका आणि चीट लगेच काढली वैशालीनी. ये होईना बात. कितीची काढली? 500ची. ओके. आता 1000च्या नाही आहेत आणि 2000च्या तर बिलकुल नाही आहेत. त्यामुळे 500ची घ्या, ज्यांना शक्य आहे. ओके, नसेल तर 200, 100 त्यापेक्षा कमी पण घेऊ शकता. ओके, पण तुम्ही जेवढी ती नोट तुम्हाला मोडता येणार नाही. त्या नोटीवर तुम्हाला लिहायचं आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. हे वाक्य मी तुम्हाला लिहून पाठवते परत. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. असं आपल्याला त्या चीट मध्ये लिहायचं आहे. माझ्याकडे आहे लिहिलेली, इथंच आहे ठेवलेली कुठेतरी, पण आता नाही सापडणार ती अगदी वेळेवर. बघते मी, दिसली तर तुम्हाला दाखवते. ओके, हा. माझ्या एका बॉक्समध्ये मी ठेवलेली होती. हा. तर आपल्याला असं लिहायचं आहे, आजची जादूची कृती अशी आहे. हे स्टिकर या नोटीवर चिटकवायचं आहे आणि ही नोट आज दिवसभर आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवायची आहे. किमान 3-4 वेळा दिवसामधून आपल्याला ही दिसली पाहिजे आणि ही नोट हातामध्ये घेऊन आपल्याला त्यातील स्टिकरवर लिहिलेले शब्द वाचायचे आहेत. आणि आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेल्या विपुल पैशाबद्दल खरी-खुरी कृतज्ञता व्यक्त करा. जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल ना, तितक्या जलद गतीने चमत्कार झाल्यासारखी आपल्या जवळ पैशाची स्थितीत वाढ होईल. तुमचा पैसा पुढे कसा वाढणार आहे? तुम्हाला आधी कळणारही नाही, पण तुम्हाला आणखी पैसे मिळावे यासाठी परिस्थितीत बदल होत आहे हे मात्र तुम्हाला जाणवेल. की माझ्याकडे पैशांचा सोर्स वाढावा यासाठी अनेक मार्ग माझ्याकरता ओपन होत आहेत. आतापर्यंत आपल्याकडे असलेला पैसा, पण त्याची आपल्याला जाणीव नव्हती. तो पैसा आता आपल्याला मिळू लागेल. अनपेक्षित असे रोख पैसे, चेक, धनादेश मिळतील, सवलती, सूट मिळेल. तुम्हाला हवे असलेल्या वस्तूंच्या किमती कमी होतील आणि त्यासाठी पैसा मोजावा लागला असता तेथे तुमची बचत व्हायला लागेल. आजच्या दिवसापासून ही जादूची नोट आपल्या अशा ठिकाणी ठेवा की जी रोज आपल्याला आपल्याला दिसेल. ओके, आपल्याला दिसेल आपल्या पर्समध्ये, जिथे आपण हात लावतो, आपल्या ड्रॉवरमध्ये वगैरे अशी ठेवा. आणि जेव्हा ती तुम्ही बघसाल तेव्हा तुमच्या अंतर्मनामध्ये भाव येईल की जो पैसा मला मिळालेला आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्ही बोला, नका बोलू, तुमच्या अंतरंगामध्ये तो भाव निर्माण होणार. जितक्या अधिक वेळा आपण या जादूच्या नोटेकडे बघणार ना, तितक्या अधिक जास्त कृतज्ञता आपली व्यक्त होईल आणि तितकं अधिक पुढे जादूमय बदल तुमच्या आयुष्यात घडत राहील. कधीही विसरू नका, लक्षात ठेवा, विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. जेवढी जास्त कृतज्ञता तेवढा जास्त पैसा. हे मी माझ्या मनाने सांगत नाही आहे, लाखो लोकांनी द सिक्रेट अनुभवलं आहे. ओके, हे काही माझं ज्ञान आहे असं मी कधी म्हणत नाहीये, पण मला एवढं माहिती आहे की त्या ब्रह्मांडाची माझ्यावर कृपा आहे आणि मी ज्या विश्वासाने तुम्हाला सांगते तो विश्वास तुमच्यामधला विश्वास अधिक वाढवतो आणि नक्कीच अधिक तुमच्या पारड्यामध्ये टाकण्यासाठी ते ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु म्हणणार. तुमच्यावर किंवा आपल्यावर म्हणूया, जेव्हा जेव्हा एखाद्या पैशाशी संबंधित असा प्रसंग येईल आणि त्यावेळी आपण तो आपल्या बोलण्यावरून किंवा विचारामधून त्यावर तक्रार करू, तेव्हा तेव्हा आपण स्वतःला विचारा की मी ही तक्रार करतो आहे, याची किंमत चुकती करायची माझी तयारी आहे का? कारण या तक्रारीने देखील तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचा प्रवाह मंद होऊ शकतो. म्हणून थांबा. तुमच्याकडे अमुक नाही, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही.
त्याऐवजी माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मला कृतज्ञ राहायचं आहे. आणि माझ्याकडे जे नाही ते मी घेणार आहे येणाऱ्या पैशामध्ये. हा भाव क्रिएट करायचा आहे. असं कधीच नाहीये की मोठं स्वप्न बघू नका, मोठं स्वप्न बघा. पण आता जे आहे त्यासाठी सुद्धा कृतज्ञ राहा आणि मोठ्यात मोठं स्वप्न बघा. ते मोठ्यात मोठं स्वप्न साकार करण्याची तुमची क्षमता निर्माण करा. ती क्षमता निर्माण करण्यासाठी माझ्याकडे असलेल्या पैशाकरिता मी कृतज्ञ असावं लागतं. हे आजच्या सेशन मधून ठामपणे वारंवार आपल्याला सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला आज रोजी सुखाच्या गोष्टी आढळत नसतील तर तुमचं बालपण आठवा, तुमचं तारुण्य आठवा, की जे मिळवण्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागलं नव्हतं तरी तुम्हाला ते मिळालं. त्याकरता कृतज्ञ राहा. आणि असं कोणीच नाहीये या जगामध्ये की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत. अगदी आई वडील भीक मागतील पण आपल्या मुलांना अनेक सगळ्या गोष्टी पुरवतात. अनाथ आश्रमामधल्या मुलांना सुद्धा अनेक सगळ्या गोष्टी मिळाल्याच आहेत. त्याकरता सुद्धा त्यांनी कृतज्ञ असावं, असं हे सेशन सांगते. आपल्याला आजच्या दिवसामध्ये स्वतःसोबत एक निश्चय करायचा आहे की इथून पुढल्या आयुष्यामध्ये कधी कोणत्याही प्रकारे मला पैसा मिळेल, मग तो माझा पगार असेल, परतावा असेल किंवा सवलत असेल, की मी एखाद्याला दिलेली उसणवार परत आली असेल, एखाद्या ठिकाणी मला सूट मिळाली असेल, किंवा ज्याला पैसे मिळतात अशी एखाद्यानं दिलेली गोष्ट वस्तू असेल की मी पैसे देऊन घेतली आहे, तरीही त्याबद्दल मी खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मी पोस्ट ऑफिस मध्ये जाते तुमची पोस्टेज पॅक करायला, पाठवायला, पोस्ट करायला पार्सल. तेथे मला जो पैसा टाकावा लागतो त्याकरता मी कायम कृतज्ञ असते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की पार्सल पॅक करून पाठवणं होत नाही, एवढे पार्सल पाठवावे लागतात. सगळेजण साक्षी आहात ना या सगळ्या गोष्टींना? येस, तुम्ही सगळे साक्षी आहात. किती दिवस झाले तुम्ही, सुरेखा, तुमच्या पार्सलची वाट किती दिवस झाले बघत आहात? एक मिनिट, हा, अनम्यूट करते. किती दिवस झाले वाट बघत आहात तुमच्या पार्सलची? अक्षय तृतीयेला 4 दिवस झालेत मॅडम. हा, आहे ना. हा, तर लक्षात घ्या याचं कारण काय आहे, तर कुठंतरी भरभरून तुमच्याकडे येण्यासाठी गरज काय आहे? गरज आहे धन्यवादाची. म्हणजेच काय, तरीही वेटिंगवर पार्सल राहतात. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे? आणि हे सगळे प्रॉस्पेरिटी, हे सगळं सगळं अबंडन्स हे तुमच्या आयुष्यातही येऊ शकतं आणि आलं आहे, अनेक जणांच्या आयुष्यात आलं आहे. असं नाहीये की आपण आता कृतज्ञतेचा अभ्यास करतो आहे, परंतु या अगोदर सुद्धा रेकीच्या माध्यमातून आपण या पायऱ्या खूप साऱ्या पूर्ण केल्या आहेत. आणि रेकी सोबत जोडलेल्या जवळजवळ सगळ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये, आता अगदी नवीनच आले आहेत त्यांना अजून अनुभव नाहीये, त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे. आणि हो, रेकीचा पाया आहे कृतज्ञता. आणि म्हणून आपण ही कृतज्ञतेच्या सेशनवर एवढी भर टाकतो आहे की आता माझ्या सगळ्या सदस्यांना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये ती कृतज्ञता मिळावी याकरिता आता आजपासून मला माझा पगार मिळू दे, त्या आलेल्या पगारासाठी मी अंतर्मनापासून धन्यवाद मानणार आहे. माझ्याकडे जो पगार येईल, ओके, माझ्याकडे जो पैसा येणार आहे कुठल्याही माध्यमातून, मजुरी काय करत असे ना मी, पण संध्याकाळी मला मिळालेल्या मजुरीसाठी खूप खूप धन्यवाद. त्या पैशासाठी मला जर काय 50 रुपयाची वस्तू कुठं 2 रुपयांनी जरी कमी मिळाली ना, मी त्या 2 रुपयासाठी आणि माझ्याकडे तिची पूर्ण 48 रुपये खर्च करण्यासाठी आहेत, त्याकरिता मी खूप कृतज्ञ असावं. कळलं? मी माझे पार्सल पाठवते, पोस्टाला खर्च लागतो, कुरिअरला खर्च लागतो, त्याकरिता सुद्धा खूप खूप धन्यवाद. जेव्हा मी नवीन क्रिस्टल्स परचेस करते तेव्हा मी त्यासाठी मनापासून धन्यवाद मानते की आज तो पैसा माझ्याकडे आहे की मी तेवढा गुंतवू शकते. लक्षात येते आहे? येस, कारण गुंतवल्याशिवाय पुन्हा वाढणार नाही. मग किती गुंतवला, बापरे, आता कसं, बिलकुल विचार सोडून द्या. थँक्यू युनिव्हर्स की आज माझी कॅपॅसिटी निर्माण केली आहे की मी तेथे गुंतवणूक करत आहे. शेअर मार्केटच्या संदर्भात सुद्धा हाच विचार क्रिएट करा की मी गुंतवू शकते.
तुम्ही जेव्हा स्ट्रेस लेवल तुमची वाढलेली असते, आता मी टाकलाय, निघेल की नाही, निघेल की नाही, तुमचे निर्णय चुकत जातात. हे यामागचं सायन्स आहे बरं. तर लक्षात असू द्या, मी खूप वेळा सांगलं आहे. जेव्हा माझे इतरांकडे पैसे असतात, समोरची व्यक्ती मला परत करते, त्याकरता खूप खूप धन्यवाद. तुझ्याकडे भरभराट येऊ दे. एखादी वस्तू सुद्धा माझ्याकडे आली, त्यासाठी सुद्धा अंतर्मनापासून कृतज्ञता. आणि या प्रत्येक परिस्थितीत आपल्याला पैसा मिळालेला असतो आणि प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला कृतज्ञता रूपी जादूची शक्ती वापरण्याची क्षमता, संधी मिळत असते. आताच मिळालेल्या पैशाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या पैशामध्ये अधिकाधिक वाढ होते. महिला मंडळ आता सध्या सांगू का? अनेक महिला मंडळ काय लाडकी बहीण तुम्हाला मिळतात ना? लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणीचा मिळत असलेला मोबदला आपल्या अकाउंट आला की खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद व्यक्त करा. ओके, नक्कीच अधिक भरभराट. त्या आलेल्या पैशाचा योग्य उपयोग करा. फक्त साडीच घेऊ नका. त्या आलेल्या पैशाचा योग्य उपयोग करा, योग्य गुंतवणूक करा आणि त्या पैशामधून अधिक पैसा निर्माण करण्याची संधी स्वतःला निर्माण करा. बरोबर? येस. सुरुवात करायची असेल ना, तर माणूस कुठूनही करू शकतो. कशीही करू शकते. तुम्हाला जी हवं आहे ती मिळवण्यासाठी फक्त विचार पक्का असायला हवा. मार्ग आपोआप मिळत जातात. आणि आपल्याला जे मिळालं आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ असायला हवं असतं. आजची जादूची कृती काय सांगते? तर बघा, जादूची धनसंपत्ती दिवस 5वा आणि जादूच्या कृतीमध्ये 1 ते 3 पायऱ्या आपल्या रोजच्याच काय? तर मला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करा. आज किती होतील आपले वरदान? 50. हो ना, झाले आहेत? कोणी-कोणी लिहिले आहेत? पहिले वाव, बहुत बढिया. 50 वरदान होतील. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळालेल्या वरदान 50 होणार आहेत. 10 वरदानांची यादी करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटते ती लिहा आणि तुमची यादी पुन्हा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे शब्द लिहा. या वरदानांबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आजच्या वरदानांमध्ये तुम्ही विशेष करून लहानपणी तुम्हाला काय-काय मिळालं होतं, तारुण्यामध्ये तुम्हाला काय-काय मिळालं होतं, ज्याकरिता तुम्हाला मोबदला द्यावा लागला नाही, यावर तुम्ही एक भर टाकू शकता. ओके. यावर आपण भर टाकू शकतो. थोडं पुढे जायचं आहे आणि शांत बसायचं आहे, लहानपण आठवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पैसा लागला नव्हता, ह्या वस्तू आठवायच्या आहेत. ओके. जेव्हा तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यात आले, अशा अनेक आठवणीसाठी, प्रत्येक पैशासाठी अगदी मनापासून, अंतःकरणापासून आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. काही लोकांचे तर विवाह झाले स्वतःचे, त्यासाठी सुद्धा सर्व शान, शोक, मजा काय म्हणूया, सगळं झालं. त्यासाठी सुद्धा त्यांना स्वतःला काहीच मेहनत घ्यावी लागली नव्हती. हो ना? त्यासाठी सुद्धा त्यांचा स्वतःची इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक काहीच नव्हती. ते सगळं आई-वडिलांनी असं काय म्हणूया आणि त्यासाठी आपण किती कृतज्ञ आहे. विचारूया स्वतःला, केवढ्या बॅटरी का लागून राहिल्या आहे ना? अचानक बॅटरी लाईट चमकून राहिले आतमध्ये, आतमध्ये. हो ना? केवढं सगळं काही मला मिळालं आहे आयुष्यामध्ये. खूप काही आहे. जेव्हा आपल्यासाठी पैसे खर्च करण्यात आले, तेव्हा अशा प्रत्येक आठवणीसाठी, प्रत्येक प्रसंगासाठी अंतःकरणातून आभारी आहे, हे जादूचे शब्द उच्चारा. आणि आज जादूची नोट तयार करायची आहे. आ, कमी रकमेची नोट घ्या, मोठी घ्या, तुम्ही केवढी घेऊ शकता. ओके? हं. तुम्हाला आवडेल ते. ओके, तुम्ही जेवढी तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही जी नोट घेऊ शकता ती. आपली कॅपॅसिटी जर 500ची असेल, आता त्यापेक्षा मोठी नोट मिळत नाही म्हणून. बरोबर ना? हां. तर जेवढी असेल चलनामध्ये आता 1000च्या नोटी काही मला कितीतरी दिवस झाले 1000ची नोट माझ्यापर्यंत आली पण नाही. कारण चलनामध्ये कमी आहे. त्यामुळे 1000ची असली तरी पण घेऊ नका. 500ची घ्या. आणि मग वाटल्यास त्यापेक्षा लहान ज्याला जी घेता येईल ती. काय हरकत नाही. ओके. आणि ही नोट घ्या, यावर लिहा आणि यावर ठळक अक्षरामध्ये स्टिकरवर लिहायचं आहे आपल्याला. पेपरचं स्टिकर करायला लागला, चिटकलं तर खराब होईल आपली नोट म्हणून. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे.
त्या सुखसुविधा आपल्याला मिळाल्या त्या सुद्धा पैसाच होता, एवढं लक्षात घ्या. आणि ही डॉलरची नोट, ही जी नोट आहे, ही आपल्याला आपल्या जवळ ठेवायची. ओके, ती वारंवार बघायची आहे जेव्हा दिसेल तेव्हा. भरपूर पैसा मला मिळत आहे हा विचार करायचा, थँक्यू म्हणायचं, आणि ही नोट दररोज आपल्याला सहज दिसेल या जागेवर ठेवायची आहे. ओके. जादूचा दगड माहिती आहे ना सगळ्यांना? रात्री झोपायच्या अगोदर जादूचा दगड, दिवसभरामध्ये घडलेली छान गोष्ट सांगा आणि हे शब्द उच्चारा. मी आज दिवसभरामध्ये घडलेली माझ्या जादूच्या दगडाला काय सांगणार आहे? अगदी म्हणजे ना, आसलगाव जळगाव अंतर 7 किलोमीटरचं. नवरदेव मंडपात जाईल अशा वेळेस मी माझ्या भावाला फोन केला, का रे बाबा? त्याने सांगितलं, आमच्याकडे पाणेरी असते, पाणेरी सुरू आहे, तू निघ. मी निघाली. मी घरून गेली. थोडेसे हलकेसे थेंब सुरू झाले. युनिव्हर्स, मला लग्नाला कोरडं जायचंय. आणि मी गेले तिथं. ओके. हॉल खूपच मोठा नव्हता, मीडियम होता. आणि खरंच गर्दी भरपूर होती. बसायला खरंच जागा नव्हती. बरेच दादा बाहेर होते. दुसऱ्या दरवाज्यानी महिला मंडळ सुद्धा थोडंसं बाहेर उभं होतं. मी थोडी गेली आतमध्ये, आणि आतमध्ये गेली, आणि जणू ब्रह्मांडाने माझ्यासाठी ऐसपैस जागा स्पेशल ठेवलेली. मी गेले आणि बसले. मी विचारलं, की ही जागा का माझ्याचसाठी ठेवली होती का? काय माहिती. थँक युनिव्हर्स, थँक यू, थँक यू, थँक यू. कारण तुम्ही जेथे जासाल, तुमच्या अंतरंगामध्ये जर कृतज्ञता असेल ना, तर तुम्ही जायच्या अगोदर ते ब्रह्मांड तुमची व्यवस्था करून ठेवतं. सिरियसली सांगते, माझ्यासाठी कोणी जागा ठेवलेली नव्हती. कोणाला काही घेणं देणं नसते कोणाचं. खरं आहे ना? खरं आहे की नाही सांगा? परंतु अगदी मला एवढी छान जागा मिळाली बसायला, की खरं बरेच जण उभे आणि बरेच जण अडचणीत होते, पण मी मात्र शांत होती. तर हे ब्रह्मांड तुमच्यासाठी अगोदरच निर्माण करून ठेवते. लग्न झाल्यानंतर पाऊस झाला थोडासा, मात्र मला निघायचं होतं. मला निघायचं होतं आणि आपल्या स्टेशनला पोहोचायचं होतं. ओके. मी 2:20 ला निघाली असेल, 2:20-25 ला निघाली असेल, आणि मग पाणी थांबलं. जशी मी बाहेर निघाली, थेंब थांबले. मी पावसाच्याच दृष्टिकोनातून सगळं बांधून वगैरे निघाली, मला पॅक एकदम. म्हटलं ओलं नको व्हायला, स्टोल ओला झाला तरी चालेल. पण जशी मी रस्त्याने आली, पाणी एकदम एकदम थांबलं. मग मी त्या बाळाला भेटायला गेली. तिथून 5 मिनिटात निघाले आणि अगदी घरी किती वाजता पोहोचली असेल? 2:49 मी आतमध्ये पोहोचली आणि आपला लॅपटॉप सुरू केलं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 मिनिट अगोदर मीटिंग सुरू केली. अनेक जण 2:53 मीटिंग जॉईन केली काही लोकांनी. सुरुवातीचे 4-5 जण. बरोबर आहे का माझं? येस. तर बघा, युनिव्हर्स तुमचं टाइम मॅनेजमेंट किती व्यवस्थित करून देते. कुठं किती वेळ जाणार तुमचा, तुम्ही किती मिनिटांमध्ये कुठून निघणार, एकदम. तर काय आहे ना, फक्त त्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा असतो. समजा मध्ये एक ठोक आला असता, तर मला वेळ लागला असता, किंवा तो पाऊस सुरू असता, किंवा तू रस्त्याने चिपचिप असता, तर मला वेळ लागला असता. मी तुमच्या सेशनला वेळेवर पोहोचू शकली नसती. पण तो कृतज्ञतेचा भाव अंतरंगात होता, तो विश्वास होता, की मला बरोबर वेळेवर पोहोचवलं जाणार आहे. म्हणजे माझे आज एवढ्या बिझी शेड्यूल मधून माझे 5 मिनिट सुद्धा मी वाया गमावले नाहीत. हे मला जादूच्या दगडाला सांगावंच लागेल, की युनिव्हर्स माझ्यासाठी एवढं मॅनेजमेंट व्यवस्थित करून ठेवत असते, की तू जाणार तेथे अगोदरच तुझी आम्ही व्यवस्था करणार. आणि हे जर तुम्हाला सगळ्यांना अनुभवायचं आहे, तर फक्त त्या ब्रह्मांडाचे थँक्यू, 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 थँक्यू. मी सांगत असलेला एकही अनुभव कधीच तुम्हाला खोटा किंवा आहे त्यापेक्षा लंबी लावतच नाही. कारण मला ती गरजच पडत नाही. उलट बऱ्याच गोष्टी अशा असतात, की ते आहे त्यापेक्षा कमी सांगाव्या लागतात. कधी-कधी लोकांचा विश्वास नाही बसणार तर. पण हे ब्रह्मांड तुमच्यासाठी असंच भरभरून देतं. आणि हा माझा एकटीचा अनुभव नाहीये. रेकीसोबत जुडलेलं प्रत्येक जण आता हेच अनुभव घेत आहे. हो की नाही? कोणाला एक अनुभव सांगायचा आहे?
एक अनुभव, त्यानंतर मी 2 मिनिट मेडिटेशन घेते. बोला. एक अनुभव. कोणाला सांगायचा? हात वर करा. ब्रह्मांड मला मदत करते. पटकन करा. हात वर. असा करा ना, असा त्यापेक्षा. ओके. और सुमन राठोडचा पहिला हात आला. ओके, आज सुमन ताईंना संधी. बोला सुमन ताई, माईक सुरू करा. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅडम. मी माझा कालच काल आलेला अनुभव सांगणार आहे मी. म्हणजे खरं मॅडम, ब्रह्मांडाचे पण आभार मानावं तितके तुमचे पण मानावं. माझ्या आईला अचानकच असं झालं की ती म्हणजे एकदम पूर्ण तिचं काहीच, तिनं सगळं भान विसरून गेली. तिला कोणाची ओळख नव्हती किंवा तिला बोलता पण येत नव्हतं. पण त्या घाईमध्ये मला पण काही सुचलं नाही तिला काय करावं. तर आम्ही असं ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये. तर MRI वगैरे करायला सांगितलं, पण त्या रिपोर्ट मध्ये काहीच नाही निघालं. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, एक सगळे सोनोग्राफी केली, MRI केलं, पण काहीच नाही निघालं. तर हे नेमकं म्हणजे तिनं मानसिक ताण घेतली, ह्यामुळे झालं. मग काय करावं लागेल यासाठी मग मी तुम्हाला रात्री 10 वाजता फोन केला आणि मला मॅडमला विचारावं एकदा. आणि मी स्वतः हिलिंग केले आणि तुम्हाला मी सगळ्यांना रेकी मागितले, रेकी ग्रुपवर रेकी दिले सगळ्यांनी. आणि मी हिलिंग केले. तर मॅडम, जसं हिलिंग केल्याच्या नंतर मी अफर्मेशन दिले होते. सकाळी माझी आई म्हणजे आम्हाला सगळ्याला ओळखत आहे आणि तिनं 4 घास जेवण केली आहे. तर माझी आई, आपण रात्री पहाटे 5च्या ग्रुप मेडिटेशन मध्ये पण रेकी दिलो. तर सकाळी 7:30 वाजता मी माझ्या बहिणीला फोन केले. मी मेडिटेशन करण्यासाठी आईला सोडून घरी आले, म्हणजे मला दवाखान्यामध्ये मेडिटेशन होत नव्हतं माझं. मी ताईला फोन केला, ताई आई आज जागीच झाली, उठली की नाही, डोळे उघडली का नाही. तर सकाळी 7:30 वाजता अशी न्यूज आली की आई डोळे उघडली आणि मला म्हणली, तू मी कोण आहे. तर ताईचं नाव घेतली, हे तिला ओळखली. आणि परत तिनं 4 बिस्किट, चहा घेतली. मला खूप आनंद झाला मॅडम. तेव्हाच मी ग्रुपवर म्हणजे मेसेज करावा असं वाटलं, पण मला तिला बघायचं होतं म्हणजे प्रत्यक्षात जाऊन खरंच हिनं म्हणजे डोळे उघडली का. तर मी गेले एक 8, 8:30 वाजेपर्यंत. तर मी स्वतः जाऊन तिला गेल्याच्या नंतर मी बोलले तिच्याशी. तेव्हा तिने मला ओळखली ना, तेव्हा खूप मला आनंद वाटलं मॅडम. इतका चमत्कार झाल्यासारखा, म्हणजे जसं जसंच आपण मागितलं तसं त्याप्रमाणे झालं. म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट अशी आहे की म्हणजे डॉक्टरांनी पण म्हणले होते की मी काही गॅरंटी देऊ शकत नाही की म्हणजे आता 70, 80 वर्षाचं ह्यांचं वय आहे आणि ह्या ह्याच्यातून बाहेर निघत्याल. ह्यांना असं कोणता आजार तर नाही की मी त्यावर प्रॉपर असं म्हणजे हे करावं. मग हे मेंदूला काय परिणाम आहे ह्यांचं, काय म्हणजे टेन्शन वगैरे घेतात का ह्या. त्यावेळेस मी त्यांना बोलले, ह्यांना म्हणजे मुलं सांभाळत नाहीत, आम्ही सांभाळतो, ह्यांना मुलाचं टेन्शन आहे. तर त्यांनी म्हणले, मी काही सांगू शकत नाही ताई, ह्यांनी लवकर बऱ्या होत्याल म्हणून, असं सरांनी बोलले होते. मग परत ती एकच दिवसामध्ये, एक आदल्या दिवशी ऍडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी तसा रिझल्ट भेटला. जेव्हा भेटला तेव्हा मी सरांनी ते डॉक्टर आले विजिटला, तेव्हा त्यांनी बोलले, आश्चर्य झालं हे, असं बोलले. त्यावेळेस मी नंतर त्यांच्या केबिन मध्ये गेले आणि स्वतः त्यांना नमस्कार केला आणि सर, मी एक रेकी हिलर आहे आणि मी असं कोर्स केलेला आहे आणि मी माझ्या आईला रात्री मी हिलिंग केले आणि माझ्या ग्रुपमध्ये सर्व 100 हिलर आहेत आणि सगळ्यांनी माझ्या आईला रेकी दिले. माझ्या मॅडम आहेत गुरु, आणि त्यांनी सगळ्यांनी तर माझ्या आईमध्ये इतका चमत्कार. त्यांनी सुद्धा खूप कौतुक माझं, ओ अच्छा छान असं बोलले. त्यांनी समजून घेतले, आता डॉक्टर असल्यामुळे त्यांना मला जास्त काही सांगावं लागलं नाही. पण माझ्या नातेवाईकांना असं वाटत होतं आता आमची आई गेली, आमच्यातून गेली, म्हणजे तिचं बोलणं बंद झालं होतं, ओळखणं बंद झालं होतं. आणि आज 5वा दिवस आहे की म्हणजे तिनं 2, 3 दिवसा अगोदर म्हणजे जेवण सोडली होती. म्हणजे सगळ्यांना वाटत होतं मग हे आता काही नाही हिचं, म्हणजे हे काही आता वाचत नाही. आम्हाला पण वाटत होतं, पण आश्चर्य झालं एका दिवसामध्ये तिला इतकं म्हणजे ते बदल तिच्यात घडून आले. डॉक्टरांनी सुद्धा म्हणले होते, तरी पण इतकं तिला, मला हे माझं खूप मोठं मला अनुभव आले मॅडम. हे मी कालच म्हणजे आता वेळ नाही, मी ती आईला दवाखान्यातच आहे की नाही, पण मी क्लास जॉईन म्हणजे जॉईन करायचंय मला, मी जायचंय गावाकडे म्हणून मी इकडे आले. इतकं म्हणजे जे म्हणजे पाहिजे होतं ना, पण मी हिलिंग केली मॅडम तुम्हाला विचारून, आणि तुम्ही सगळ्यांनी रेकी दिला. इतकं मोठा अनुभव आले मला. खूप आनंदी आहे मी सध्या.
आता माझ्या आईला बघण्यासाठी ना खूप खूप म्हणजे जे तिचे नातेवाईक नातेसंबंधामध्ये जे दुरावा आलेला होता ते दुरावा नष्ट होऊन गेला. तिचे म्हणजे प्रत्येक सगळ्या सुना, तिचे नातवंड, ते सगळे सगळे दवाखान्यामध्ये कितीतरी यायलेत, किती म्हणजे आश्चर्य त्यांना पण वाटाले की ही गेली आता काहीच नाही ह्याच्यामध्ये वाटत होतं. तर ती आता बोलतीये असं आमच्याकडून निरोप गेलं की आई सगळ्याला ओळखते आता, असं बोललं तर ते सगळे आता प्रत्येक जण येऊन तिला भेटून चाललेत आणि तिने प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट तिने ओळखायली आहे मॅडम. मला आश्चर्य वाटतं की जसं जसं म्हणलं होतं तसंच झालं. म्हणजे ते शक्य आनंदी नव्हतं ना आनंद मॅडम. सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आपण का म्हणावं ते शक्य नव्हतं? आपण म्हणूया ना ब्रह्मांडाची कृपा आहे तर सगळ्या गोष्टी शक्य होतात असं म्हणूया. हो की नाही हो सुमनताई? हं. हो त्या मॅडम हो. ब्रह्मांडीय ऊर्जेचे खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. मला असं वाटलं की आम्ही सकाळी रेकी दिली मेडिटेशन मध्ये तेव्हा तुम्ही नाही आहात का? असं मला वाटलं होतं. पण तुम्ही होत्या नाही का? हं. ते मॅडम मी बोलायचं म्हणत होते हं. पण तुम्ही माझा आवाज ऐकायला नाही आलं वाटतं तुम्हाला. मी बरं. मॅडम बोलू का म्हणत होते. आज सकाळी हां. पण म्हणत होते मला बोलायचं होतं. मी तिथंच लातूरमध्ये म्हणजे होते. पण मी सकाळच्या मेडिटेशनला दोघी पण होतो, माझी मुलगी आणि मी. मला बोलायचे मॅडमला असं म्हणले, पण तेव्हा पण तुम्ही ऐकलं नाही. म्हणलं आता आज तरी सांगावं मॅडमला. आनंदाची सकाळच्या बातमी. मेडिटेशनच्या वेळेस आत्मानमस्ते करताना सगळेचे सगळेच एका वेळेस आत्मानमस्ते करतात. त्यामध्ये तो आवाज दबून जातो. असं होतं. आहे ना? आणि मग मला माझं मेडिटेशन असते त्यानंतर. त्यामुळे मग आपण थांबून जातो. हरकत नाही. तुम्हाला जादूच्या कृतज्ञतेच्या सेशनमध्ये तुमचं शेअरिंग व्हायचं असेल आणि ही खरी कृतज्ञता इथे व्यक्त करायची असेल म्हणून ब्रह्मांडाने हा वेळ दिला. हो की नाही? हो मॅडम हो. नक्कीच. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. एक छोटंसं 2 मिनिट आपण शांत बसूया सर्वजण. शांत बसूया. आपण सर्वजण शांत बसूया. शांतपणे डोळे बंद करून बसा. शांतपणे डोळे बंद करून बसा. येणारा श्वास आणि जाणारा श्वास पूर्ण लक्ष केंद्रित करा. येणाऱ्या श्वासासोबत माझ्याकडे एक सकारात्मक ऊर्जा येत आहे आणि जाणाऱ्या श्वासासोबत हीच ऊर्जा मी पुन्हा या ब्रह्मांडाला देत आहे. पुन्हा एकदा देत आणि अगदी लहानपणापासून मला मिळालेल्या अनेक सेवा ज्याकरिता मी काहीही मोबदला दिलेला नाही. आई-वडिलांचं प्रेम, त्या प्रेमामधून मिळालेले अनेक गिफ्ट, दिवाळीचा ड्रेस, ते पुस्तकं, ती पहिली सायकल, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी ब्रह्मांडीय ऊर्जेचे, त्या पैशांचे खूप खूप आभारी आहे. मला मिळालेले ती खेळणे, मला मिळालेल्या त्या चपला, मला मिळालेले शृंगाराचे दागिने, त्या सगळ्या गोष्टींसाठी, त्या प्रत्येक पैसा जो खर्च झाला त्याकरिता मी खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. माझ्या विवाहाकरिता झालेला जो खर्च, ज्याकरिता मी त्याकरता मी कुठेही कष्ट केलेले नाही. त्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आनंद व्यक्त करा. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा. आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा. कल्पना करा तुमच्या समोर नोटांचा, सोन्याचा, प्रसन्नतेचा असा छान एक झरा वाहताना दिसतोय.
त्या झऱ्याचा आवाज अनुभव करा. खळखळणारा खळखळणारा आवाज अनुभव करा. आपल्या समोरून हा नोटांचा, सोन्याचा आणि प्रसन्नतेचा झरा वाहतो आहे. हे ब्रह्मांड माझ्याकडे भरभरून देत आहे, भरभरून देत आहे. आणि मी हात पसरवून सर्व आनंद, समृद्धी स्वीकारत आहे, स्वीकारत आहे, स्वीकारत आहे. माझ्याकडे प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या माध्यमातून पैसा निर्माण होत आहे. आलेल्या पैशाचा मी योग्य उपयोग करत आहे. आलेल्या पैशाचा मी योग्य उपयोग करत आहे. माझ्या बँक अकाउंट मध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या सेवेमधून पैसा जणू आशीर्वाद म्हणून माझ्याकडे येत आहे. माझ्या बँक खात्यांमध्ये जीपे, फोन पे जे काही तुमचं असेल, माझ्या घरामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, मी जी सेवा देत आहे त्या सेवेमधून, मी नोकरी करत आहे तर त्या पगारामधून पैसा एक आशीर्वाद रूपी ऊर्जा म्हणून माझ्याकडे येत आहे. कारण मी आता अगदी खुल्या मनानं त्या पैशांचा स्वीकार करत आहे. आलेल्या प्रत्येक पैशासाठी मी कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे, कृतज्ञ आहे. मी धनसंपन्न आहे, मी समृद्ध आहे, मी आनंदी आहे, मी प्रसन्न आहे आणि मी दाता सुद्धा आहे, मी देणारा आहे, मी दान सुद्धा करत आहे. मी भरभरून दान सुद्धा करत आहे. मी अधिक दान करत आहे, अधिक ती समृद्धी माझ्याकडे येत आहे. मी योग्य ठिकाणी सत्पात्री दान करत आहे आणि अधिक ती समृद्धी, संपत्ती माझ्याकडे येत आहे. त्या प्रत्येक पैशांसाठी मी खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू, थँक्यू. हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. लक्षात ठेवा, जेव्हा आपण आपल्याकडच्या प्रत्येक रुपयांसाठी, प्रत्येक पैशांसाठी, रुपयांसाठी आभार मानत असतो, आभार मानत असतो, तेव्हा तो आपल्याकडे अधिक येत राहतो. आलेला पैसा आपल्याकडे टिकून राहतो. हे अधिक महत्वाचं. आपलं मूलाधार बॅलन्स होतो. डोळ्यावरचे हात काढू शकता तुम्हाला वाटेल तेव्हा. जेथे आभार आहे तेथे संपत्ती अधिक ओघाने येत असते. पैसा त्यांच्यावर प्रेम करतो, त्या मनावर प्रेम करतो, जे मन, जी व्यक्ती त्या पैशाला आदराने स्वीकारत असते. मी कृतज्ञ आहे आणि त्यामुळे माझ्याकडे अधिक ती धनसंपत्ती येत आहे. खूप धन्यवाद. हे ब्रह्मांडीय ऊर्जा. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप खूप धन्यवाद. त्या कृतज्ञतेच्या भावाने मी अधिक समृद्ध होत आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. आपल्यापैकी कोणाला मागील कृती करताना काही अडचण येत आहे का? तर मला नक्की सांगा. कोणाला काही अडचण येत आहे का? हा बोला. हा, कोण केला आता आत्मा नमस्ते? कोणाला काही अडचण येत आहे का? नाही ना? हा, तर आपण काय करा, आता जुनी जी आपले 3-4, आजचं 5वं सेशन आहे, जुने 4 सेशन ऐका. ओके, आणि त्याबद्दल काही पॉइंट काढायचे असतील तर ते काढा आणि नियमित सेशन आपलं जे सुरू आहे त्यापासून सुरू ठेवा. ओके,
कारण मागे पडसाल तर पुन्हा मग तुमचं एकट्याचं करणं जीवावर येईल. आणि तुमची कृती करणं झाली की कृतज्ञतेच्या ग्रुपला टाका, माझी कृती पूर्ण झालेली आहे आजची. कारण तुम्ही केली ही ऐकून, स्नेहाने केली ऐकून कल्पना करेल, कल्पनाने केली ऐकून प्रियंकाला एक उत्साह येईल, अरे बापरे एवढ्यांनी केली आपण मागे राहिलो का, एवढ्यांनी केली आपण मागे राहिलो का. त्यामुळे ते टाका. आपण रेकी हिलर्स, रेकी ग्रँड मास्टर्स कृतज्ञतेच्या ग्रुपला रेकी मागू नका. ओके, सकाळचे मेडिटेशनची लिंक तेथे टाकू नका. बघा काय सांगते मी, तेथे नवीन असलेले सदस्य जे रेकीमध्ये नाही आहेत त्यांना रेकी मागू द्या. आपण तेथे फक्त ऊर्जा देऊया. आपल्याला रेकी मागण्याची गरजच नाही आहे. गरज लागली तर आपलं सकाळचं मेडिटेशन आहे, नंतर आपला आपला ग्रुप आहे. ओके, या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या. म्हणजे ना तेथे कृतज्ञतेचेच मेसेज राहतील त्या ग्रुपला. तुमची कृती पूर्ण झाली म्हणजे थँक्यू. तुम्ही लिहा फक्त की आमची कृती पूर्ण झाली आणि कॉमेंट करा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. ओके आत्मा ओके. नमस्ते. आत्मा नमस्ते.